राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले असतानाही बडनेरा बसस्थानक परिसरात हे आदेश केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. नो पार्किंग झोन घोषित असलेल्या परिसरात लक्झरी बस, खाजगी प्रवासी वाहने आणि इतर व्यावसायिक वाहनांचा मुक्त संचार सुरू असून प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. एसटी महामंडळाच्या महसुलाला फटका बसत असताना अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी संयुक्त पथके तैनात केल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात बसस्थानकालगतच प्रवाशांची खुलेआम उचल उतार सुरू असून अनेक वाहने तासनतास उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस आणि दक्षता विभागाच्या संयुक्त कारवाईची घोषणा करण्यात आली असली तरी नियम भंग करणाऱ्या वाहनांवर अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक पोलीस आपले कर्तव्य इमानी इतबार करीत असल्याचे दिसून येत असले तरी एसटी महामंडळ व दक्षता विभागाच्या या कारवाईत सहभाग दिसून येत नाही. अर्थकारण आणि काही हितसंबंध आड येत असल्यामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. नो पार्किंग झोनमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय आणि एसटी सेवेला फटका बसत असतानाही संबंधित यंत्रणा प्रभावी उपाययोजना करण्यात असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याचे आदेश फक्त कागदावरच का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. बडनेरा बसस्थानक परिसरातील वास्तव पाहता परिवहन मंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने केवळ बैठका नव्हे तर प्रत्यक्ष आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. माझं नाव पवन किशोर देशमुख. मी बडनेरा अमरावती 2 इथे आगार व्यवस्थापक आहे. आम्हाला एक माननीय आमचे राज्याचे मंत्री प्रतापदादा सरनाईक यांच्या आदेशानुसार व आमच्या IPS मॅडम नव्याने डॉक्टर प्रियंकाजी नन्नावरे या संयुक्त बैठक होऊन आगाराच्या 200 मीटर अवैध प्रवासी वाहतूक जी चालत आहे त्याबद्दल आळा घालण्यासाठी आम्हाला कडक आदेश देण्यात आले आहे. बऱ्याचशा गाड्यांना दंड करतो आहे. दंड वसूल करून आपल्या एसटीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, काय वाढलं पाहिजे ही आमच्या राज्याचे परिवहन मंत्री यांची संकल्पना आहे. त्या संकल्पनेशी जुळूनच आम्ही हे आमचे कर्तव्य बजावत आहे. लोकांवर आपण कारवाई केली, गाड्यांवर कारवाई केली. बडनेराच्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत 12 गाड्यांवर कारवाई झालेली आहे. यवतमाळ, अकोला, कारंजा, वाशिम अशा ठिकाणी या लक्झरी चालतात. त्या लक्झरी हे प्रवासी स्टँडमधून आवाज देऊन कधीकधी आपल्या गेटवरूनच हे प्रवासी पळवतात. या कारवाईने प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. 200 मीटरचा क्रायटेरिया कसा ठरवतो आपण? आपले कंपाऊंड, आपल्या आगाराची जी कंपाऊंड असते त्या कंपाऊंडच्या शेवटच्या टोकापासून 200 मीटर आपल्याला मोजावं लागते. तिथे आपल्याला नो पार्किंग झोन 200 मीटर जो बोर्ड लावायचा आहे. ते दोन्ही बोर्ड बडनेरा आगारात लावले आहे. तसेच राजापेठला पण ते बोर्ड लावण्यात आलेले आहे आणि त्याची खबरदारी आम्ही पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात येते. कंटिन्यू आपला त्याचा आढावा घेण्यात येईल, पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात येईल आणि त्यांच्याकडून दंड वसूल करून या गाड्यांवर कसा आळा घालण्यात येईल याबाबत आम्ही आमचे हे प्रयत्न हे सदैव चालू राहील. याआधी कारवाई झालेली नाही. मोठ्या प्रमाणात बसस्थानकासमोर खाजगी वाहने उभे राहत होती. यामध्ये आणि महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा त्यात साकेल होते असा नागरिकांचा आरोप आहे. यावर काय बोलणार? याआधी पण कारवाई झालेली आहे, पण मध्यंतरीत काही दिवस या कारवाईकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे यांचं प्रमाण अवैध वाहतुकीचं वाढलं होतं. आता ही माननीय प्रतापदादा सरनाईक यांनी आम्हाला, राज्याचे मंत्री जे आहेत परिवहन खात्याचे, यांनी आम्हाला आदेश दिलेले आहे. त्यांच्या आदेशाचे पालन असतं जीवन वानखडे आमचे वरिष्ठ सुरक्षा रक्षक यांनी सक्त आदेश दिले आहेत. कोणतीही हायगाई या संदर्भात खपवून घेतली जाणार नाही. सगळ्यांवर कारवाई होईल. त्या कारणास्तव आता अवैध प्रवासी वाहतुकीचा हा मोठा विषय आहे. त्या कारणास्तव आम्ही यापुढे कधीच असे होणार नाही की अवैध प्रवासी वाहतुकीच्या कारवाई केली. रॅली पिली ट्रॅव्हल्स हे लोक जबरीने जी गाडी अर्धा घंटा यायला उशीर असले अशा लोकांना बोलवून फुस लावून गाडीत बसून घेऊन जातात. त्या कारणास्तव एसटी महामंडळाचा आर्थिक नुकसान होते. आपल्याला तोटा भरून काढण्यासाठी इथे प्रयत्न करायचा. त्यामुळे हा मोठा उपाययोजना आम्ही केलेली आहे.
बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.